नमस्कार, मी DJ वैभवी म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी चकुली। तर माझं पूर्ण नाव आहे वैभवी जितेंद्र कांबळे। माझा जन्म इस्लामपूरमध्ये झाला। मुंबईत आमचे पप्पा रिक्षा चालवायचे, पप्पा मम्मी हॉस्पिटलमध्ये चहा विकायची, पाणी द्यायची, गरोदर महिला असतात त्यांना। नंतर तिथनं मी 10वी पास केली, कराडात आपले SGMला ॲडमिशन घेतलं 11वीत। एका मुलासाठी मी माझं शिक्षण पण थांबवलं, घर पण सोडलं, सगळे नातेवाईक तुटले आणि अजूनही तुटलेले आहेत ते। इवन माझे मम्मी पप्पा मला बघतायत रोज, तरी पण बोलत नाहीत। ते बघून सुद्धा न बघितल्यागत करतात, अशा समोर असतात पण कधीच नाही ओळख, कधीच दाखवली नाही अजून सुद्धा। आता परवाचीच गोष्ट आहे, समोर आलेले, रिक्षात होते, मी पुढे होती माझ्या गाडीवर, तरीही तसंच कधीच नाही ओळख दाखवली। ते पप्पांना कधी मान्यच नव्हतं की बाहेर जायचं, लिपस्टिक लावायची, काजळ लावायचं, केस अशी बांधायची, फॅशन कधीच नाही, असं चाललंच नाही पप्पांना। तरी पण मी कॉलेजला जायची, हे सगळं बाहेर बाहेर करायची। मी घरी येताना सभ्य यायची, तरी झालं कळलं घरात, पण असं वाटायला लागलं की बाहेर फ्रीडम आहे बाकीच्यांचं बघून। त्यामुळं मी बाहेर जायचा प्रयत्न केला आणि शेवटी अक्षरशः ज्या दिवशी मी घरातून बाहेर पडले त्या दिवशी पप्पा घरात होते। घरातनं जाताना मी विचारलं फक्त, पप्पा मी जाणार आहे, मला नाही राहायचं। मी पळून जाण्यापेक्षा मी सांगून गेलेली बरी आहे। पप्पा म्हणले, बघ अजून पण विचार कर, एकदा तू उमराम ओलांडला ही परत तुला घरात जागा नाही। तेव्हा डोक्यावर फक्त प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच होतं, बाकी काही विषय नव्हता। हे माहित नव्हतं की मी पुढे काय करणार आहे, कशी राहणार आहे। त्या मुलाकडे काही नव्हतं, तो मुलगा स्वतः घरातनं बाहेर आलेला, त्याच्याकडे 1 रुपया नव्हता, का घर नव्हतं, काहीच नव्हतं। मी आपल्या पप्पांना म्हणले, ठीक आहे मी जाणार आहे। पप्पा गेले रिक्षावर, मी घरात मम्मीनं समजवलं, आजीनं समजवलं, आजीनं मारली त्यावेळेला पण तेव्हा डोक्यात तेच होतं, नाही घरातली मारतात, त्रास देतात, काय फ्रीडम नाही, काय नाही, बाहेर पडायचं। बाहेर पडलो, त्रास मागच्यांना झालाच सोडा घरातल्यांना, पण परत मी बाहेर घरातनं आल्यावर पप्पांना एक फोन केला की मी आले। पप्पा म्हणले, ठीक आहे, ओके, गेल्यास ना सुखी राहा, एवढं फक्त म्हणले। तेव्हापासून अजूनही पप्पांचा माझा कॉल नाही, का भेट नाही, का काहीच नाही। घराच्या बाहेर पडल्यावर तेव्हा अक्षरशः ज्यूस पिऊन झोपलेलो आम्ही, आणि तेव्हा असं पण नव्हतं कोण हे ओळखतंय ते ओळखतंय। एक भूक होती पोटात, पैसे पाहिजे होते, गरज होती पैशाची, म्हणून त्यावेळेस ज्याच्यात आम्ही